लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे। का आनंदाची बातमी आहे? सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणजेच एकंदरीत महायुती महायुती यांचं सरकार येत आहे। हे तुम्हाला सर्वांनाच कळलं असेल। आज लोकसभेचा निकाल विधानसभेचा निकाल होता आणि विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये जे प्रमुख 3 नेते होते आपले, ज्यांना सर्वांना वाटत होतं, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्याच्यानंतर देवाभाऊ होते, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आपले पवार साहेब, अजित पवार साहेब, या तिघांनी पण आघाडी घेतली। यांचे बहुमताने सरकार लाडक्या बहिणींनी आता निवडून दिलेलं आहे। आता प्रश्न पडतोय, चला आता लोकांनी म्हणजे लाडक्या बहिणींनी त्यांचं काम केलं, ज्यांना निवडून द्यायचं होतं, एकनाथ भाऊंना, देवा भाऊंना आणि पवार साहेबांना, त्यांना निवडून दिलं, त्यांची सरकारही स्थापन होणार आहे। आता प्रश्न पडतो, चला पैशांचं वाटप कसं काय करायचं, पटापटा झाले पाहिजे का नाही। म्हणजे ज्या पद्धतीने पब्लिकला मुख्यमंत्री साहेबांनी प्रॉमिस केलं होतं की बाबा आम्हाला येऊ द्या, तुमचं आम्ही सगळं पैसे पाठवायला सुरुवात करू, झालंय का नाही, मागे पण निर्णय झालाय, तर त्याच गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। सर्व माता भगिनींना माझी एकच विनंती आहे, तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ॲक्युरेट आणि सत्य माहिती कायमस्वरूपी भेटत राहणार आहे। फक्त एकच विनंती आहे, सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या माता भगिनींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। सगळ्या गोष्टी सांगणार आहोत। विशेषतः डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे, ज्या पद्धतीने आपल्याला प्रॉमिस केलेला आहे की ती सुरुवात झाली 1500 पासून आणि आता मिळणार आहेत 2100 रुपये। ठीक आहे। आता लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम काय झाला होता, मागच्या वेळेस 5 हप्त्यापैकी फक्त 3 हप्ते महिलांना मिळाले होते, म्हणजेच महिलांना 4500 रुपये महिलांना मिळाले होते। भरपूर महिलांना फक्त 4500 मिळाले होते, वरचे 3000 रुपये मिळाले नव्हते। का मिळाले नव्हते? आचारसंहिता लागली आणि या आचारसंहितामुळे या महिलांना 3000 रुपये मिळाले नाहीत। मग यांचे 3000 रुपये लक्षात घ्या, यांचे 3000 रुपये आणि 2100 रुपये हे सरसकट 5600 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तारीख सांगेल, सर्व गोष्टी सांगेल, सर्व क्लिअर करून देईल। फक्त एकच विनंती आहे, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, सर्व माहिती ही कळालं असेल तुम्हाला की 2100 रुपये आता मिळणार आहेत लाडक्या बहिणींना। आतापर्यंत 3 हप्ते लाडक्या बहिणींना मिळालं होतं, 2 हप्त्याचं पेंडिंग होतं, तेही महिलांना मिळणार आहेत। पण याच्यामध्ये काही महिला अशा देखील आहेत ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही आणि त्यांचे डॉक्युमेंट सगळं क्लिअर आहे, डॉक्युमेंट क्लिअर आहे, सर्व गोष्टी आहे, फॉर्म भरून झालाय, बँका पण क्लिअर आहेत, त्यांच्या ज्या बँका पाहिजे होत्या त्या पण क्लिअर आहेत। जेन्युअल प्रॉब्लेम जे असेल ते कशामध्ये होतं, उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे, सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे, घरातला कुटुंबातला व्यक्ती 4 व्हीलर नाही पाहिजे, अशा काही अटी होत्या। आणि या अटीमध्ये जर तुम्ही सर्व ओके असाल, बसत असाल आणि तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये प्लस 2100 रुपये 9000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे, म्हणजे 9600 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। काळजी करायचं नाही, मी तेच सांगितलं तुम्हाला। कोण मुख्यमंत्री होणार आहे आता, या दोघांपैकी एक होणार। आता बहुतेक महिलांना वाटत असेल की आपले एकनाथ साहेब व्हायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणींची योजना यशस्वीपणे राबवण्याचा जो काही क्रेडिट दिला जाईल ते यांना दिला जाईल, देवाभावांना दिला जाईल, पवार साहेबांचा पण हात आहे। आता बघितलं बीजेपीची जवळपास सीट जर आपण बघितलं किती आली आहेत, तर जवळपास 128च्या आसपास। मागच्या वर्षी फक्त 105 होती, आता 128, 29, 30 पर्यंत, 33 पर्यंत यांची सीटा आलेल्या आहेत। रात्रीपर्यंत सर्व ओके होऊन जाईल आणि यांनी पण काही कमी केलं नाही, जवळपास 70 ते 80% सीटा यांच्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत।
है ना. त्यामुळे आता लोक काय डिमांड आहे त्या तिघ जण बसतील, ठरवतील काय करायचं, कसं करायचं, कोण होणार मुख्यमंत्री वगैरे, तो त्यांचा पाठ आहे. पण हे काय, यांचा काही पाठ असू द्या, तुमची लाडकी बहीण योजनेला कोणी हात लावू शकत नाही. ही लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि चालूच राहणार आहे, लक्षात घ्या. आता प्रश्न पडतो मूळ म्हणजे 2100 रुपये तुम्हाला उद्यापासून मिळायला सुरुवात होतील. ठीक आहे, म्हणजे उद्या तर रविवार आहे, रविवार सोडला की सोमवार पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. घाबरायचं काहीच कारण नाहीये, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. लाडकी बहीण योजनेला कोणी हात लावू शकत नाहीये आणि या योजनेची रक्कम सोमवार पासून महिलांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे का नाही खुशखबर. बर, अजून त्याच्या अगोदर तुम्हाला काय काय काम करायचं लक्षात घ्या. फॉर्म वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या तुमचं. आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले, काय मिळाले, ते सगळं लाडकी बहीण योजनेच्या याच्यामध्ये आहे, तिथं तुम्ही बघू शकता. फॉर्म फिलअप व्यवस्थित करून घ्या, चेक करून घ्या. तुमचा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये मांडायचंय, तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार मी. आणि महत्वाचं म्हणजे एक एक्झिट पोल नुसार किंवा एका गोष्टीनुसार आपण एक तुम्हाला कॉल विचारणार आहोत. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे? एकनाथ शिंदे साहेब पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब पाहिजे की अजित पवार साहेब पाहिजे? याचं नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे. कारण लाडक्या बहिणींचा 2100 रुपये बंद झाले नाही पाहिजे, शेवटपर्यंत त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहायला पाहिजे. याच्यासाठी आपलं सर्वांना प्रयत्न करायचा आहे, तुम्हाला देखील प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवा आहे. तर या ठिकाणी आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार.